आज मी तुम्हाला दाखवणार आहे पापडाचा खरडा। तर त्यासाठी बघा लोखंडी तवा गरम करत ठेवला आणि ह्याच्यामध्ये अर्धी पळी तेल गरम करत ठेवलं। तर त्याच्यामध्ये मी 3 पापड फ्राय करून घेतलेले आहेत थोड्याशा तेलावर। जिरं टाकलेलं आहे थोडंसं, छोटा अर्धा चमचा, आणि मिडियम आकाराचा एक कांदा टाकलेला आहे। कांदा जास्त ह्याला बारीक कापायचा नसता, थोडासा मोठा मोठाच कापायचा। कांदा आपण चांगला भाजून घेऊया। कांदा भाजतोय तोपर्यंत मी तुम्हाला साहित्य दाखवते। ह्या देठ ज्याला आहेत का नाही, ह्या तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 मिरच्या घेतलेल्या आहेत तिखटवाल्या। आणि ह्या जी तुडून घेतलेल्या आहेत का नाही लांबडे पोपटी आकाराच्या ह्या मिरच्या, ह्या 10 घेतलेल्या आहेत। एक गड्डी लसूण घेतलेला आहे, जास्तच आहे थोडा एक गड्डीपेक्षा, आणि तो पण भाजून घेतला आणि ह्या पण बिन तेलाचाच मी भाजून घेतलेला आहे। आता हे काय करते माहिती का, मिक्सरच्या भांड्यामध्ये देठ काढून सगळं काढून घेते। मिरच्या बघा सगळ्या मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे। एवढा लसूण आहे आणि भाजलेला आहे, बिन तेलाचाच भाजलेला आहे। आता हे एकदा मी फिरवून घेते। अशा पद्धतीत मी दरदर करून घेतलेलं आहे। खलबत्त्यामध्ये कुठलं तरी चालेल। अर्धी वाटी शेंगदाणे चांगले त्याच लोखंडी तव्यामध्ये मी भाजून घेतलेले आहेत। मिरच्या भाजायच्या अगोदर शेंगदाणे भाजले, नंतर मिरच्या भाजलेल्या आहेत। त्याच्यामध्ये एवढी कोथिंबीर टाकणार आहे। परत एकदा मी फिरवून घेणार आहे। फिरवून घेतलेलं आहे। प्लेट घेतलेली आहे आपली मिरच्याची, त्याच्यामध्ये हे पापड बघा मी थोड्याशा तेलावर फ्राय केलेले होते, त्याचा एकदम चुरा करून घेणार आहे। पापडाचा असा चुरा करून घेतलेला आहे। कांदा मस्त असा भाजला गेलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण ह्याची बारीक करून घेतलेलं आहे ना, म्हणजे दरदर करून घेतले। दरदर पाहिजे, एकदम बारीक पेस्ट नाही करायची। हे सगळं आपण काढून घेऊया। काढून घेतलेलं आहे बघा, एकदम दरदरीत आहे। ह्याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा एखादा तसा अक्काच राहिलेला आहे। असं उलटण्यानं जर असं हलवलं नाही तर तो पण असं बारीक होतं। ह्याला काय करणार आहे, 1-2 मिनटं परतून घेणार आहे चांगलं मिडियम गॅसवर। 2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। गॅस एकदम बारीक करणार आहे, मिडियम गॅस होता। ह्याच्यामध्ये मीठ टाकायचे आपल्याला, तर मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये कमीच टाकायचं आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये पापड टाकणार आहे उडदाच्या डाळीचे। 3 पापड आहेत मोठ्या आकाराचे। पापड कुठनं घेतले त्याची पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे, व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। खूप स्वस्त आहेत, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण नवी मुंबईमध्ये असेल तर। आता ह्याला काय करणार आहे, गॅस बारीक गॅसवरच चांगलं परतून घेणार आहे। बारीक गॅसवर 1-2 मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे। थोड्या थोड्या वेळानं असं हलवून असं पसरायचं आणि हलवायचं। आता तुमच्या कमेंट असे येतील की हे सॉफ्ट होतात का, तर हां सॉफ्ट होतात, पण जे खायला जे लागतात का नाही खूप चविष्ट लागतात। तर ह्याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं अजून बारीक केलं तरी चालेल, चुरा जरी केला एकदम तरी पण चालू शकते। फक्त मिक्सरला फिरवून करू नका, खालीच चुरा केला तरी चालेल। एकदम झटपट रेसिपी दाखवलेली आहे। गरमीच्या दिवसात जेवण जात नाही ना, तर तुम्ही अशा पद्धतीत ठेचा करून बघा, पापडाचा खूप चविष्ट असा होतो। पापडाच्या तर खूप रेसिपी मी वेगवेगळ्या पद्धतीने अपलोड केलेले आहेत। एवढं जर घेतलं की नाही जेवताना पोटभर जेवण होईल। आता हे थंड झाल्यानंतर पॅक बंद डब्यामध्ये ठेवायचं, वरती ठेवलं तरी चालेल, फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल। 8 दिवस ह्याला काहीही होणार नाही। रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।